शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत दिघे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे। गुरुवारी टेंबीनाका इथे राऊत यांच्या विरोधात आंदोलनही झालं। अनंत दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिंदे गटावर या प्रकरणावरून कडाडून टीका केली आहे। निवडणुका जवळ आल्यानंतर शिंदे गटाला अनंत दिघे आठवतात, त्यांना कुणी मारलं हा विषय आणला जातो असा घणाघाती आरोप केदार दिघे यांनी केला। तसंच त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप देखील केलेत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनंत दिघे यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं आक्रमक होत संजय राऊत यांच्या विरोधात टेंबीनाका इथे जोरदार निदर्शनं केली। दरम्यान ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी मात्र शिंदे गटावर टीका केली, ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या, पण दिघे साहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या। अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणं म्हणजे हास्यास्पद आहे, असं केदार दिघे म्हणाले। दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात 24 तास 365 दिवस लोकांच्या सेवेसाठी दिले। त्या दिघे साहेबांना स्वतःला देखील पटलं नसतं की आपल्या गुरुबरोबर वर त्यांची तुलना होईल, पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं महत्त्व वाढवायचा हा एक केविलवाणा प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला। मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यावर दिघे साहेबांचा अवमान करणारे हे लोक दिघे साहेबांचं प्रवेशद्वार जो ठाणे नगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता तो अनेक वर्षांपासून गायब आहे, तो असूनही बांधलेला नाही, असं केदार दिघे म्हणाले। प्रतिमेसमोर चपला घालून उभं असताना अवमान नाही का? दिघे साहेबांच्या स्मारकाच्या बाबत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत कुठेही अस्तित्वात आलेलं नाही, पण त्याबाबत दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही। दिघे साहेबांच्या प्रतिमेच्या समोर यांचेच नेते आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते खासदार आहेत, ते पायामध्ये चपला घालून साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत होते, तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही। आनंद मठावर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी, एकनाथ शिंदे यांची आनंद मठाला पाटी लागली आहे, परंतु आम्ही ते आजही आनंद मठच मानतो। तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये तेव्हा दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही। म्हणजे वेळोवेळी दिघे साहेबांचा अपमान यांनी करावा आणि यावेळेला दिघे साहेबांचा अवमान होत नाही। दिघे साहेबांच्या बाबत चुकीच्या गोष्टी त्यांनी कराव्या आणि लोकांनी तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवावं असा आरोपही त्यांनी केला। मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ठाणेकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं। दैनंदिन दिवसामध्ये ठाणेकरांना होणारा त्रास, त्यांची होणारी घुसमट, पडणारे खड्डे, होणारा ट्रॅफिक जाम, कचऱ्याचा प्रश्न याकडे सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं। पण दिघे साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं असा आरोप राजन विचारे, केदार दिघे आणि वैशाली दरेकर यांनी केलाय।